निवडक श्लोक आपण यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आणि व्हिज्युअल म्हणजे दृश्य चित्र. तर ते सुद्धा आपण रघुवंशम या महाकाव्यातलेच 2 सीन म्हणून घ्या किंवा दृश्यचित्र आपण बघणार आहोत. कारण आपण जे रघुवंशम बघणार आहोत, ते संक्षिप्तमध्ये पाहणार आहोत, अगदी शॉर्टमध्ये. है ना? जसं तुम्ही सारांश आपण बघतो, एखादं समरी, पूर्ण पुस्तकाचा परिचय. है ना? म्हणजे प्रत्येक ह्याच्यातलं काय जे काही इम्पोर्टंट आहे, जे काही महत्वाचं आहे, तसं तर अख्खंच सुंदर काव्य महत्वाचं आहे. पण तरी त्याचं आपण संक्षिप्त स्वरूप किंवा परिचय पाहणार आहोत. ठीक आहे. महाकाव्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आणि जनरली महाकाव्याचा विषय एकच कुठली तरी गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितली असते. सो रघुवंशम या नावावरूनच कळतं की रघु कुळातली काहीतरी गोष्ट असेल. है ना? सो रघु कुळातलीच ही गोष्ट आहे. पण आता रघुकुळात तर खूप सारे राजे महाराजे होऊन गेले. तर त्या सगळ्या राजांचं फक्त शॉर्टमध्ये परिचय पाहणार आहोत. ठीक आहे. त्यांचं योगदान, त्यांचं शौर्यांच्या किंवा वीरतेच्या गोष्टी या सगळ्या शॉर्टमध्ये बघणार आहोत. खूप डिटेलमध्ये नाही. ठीक आहे. सो एखादा तरी सीन म्हणा, एखादा तरी दृश्यचित्र आपण डिटेलमध्ये वाचायला पाहिजे किंवा स्टडी करायला पाहिजे. यासाठी आपण 2 दृश्यचित्र शिकणार आहोत. ठीक आहे. म्हणजे पूर्ण नाटक, पूर्ण महाकाव्य नाही, तरी पण 2 सीन थोडेसे डिटेलमध्ये अ, आणि थोडं त्याच्यात आपण साहित्यिक त्याचं महत्त्व, थोडं व्याकरण, थोडं सगळं त्या सीनच्या माध्यमाने ठीक आहे. सो हा आपला सिलेबस आहे आणि आपल्याला यावर आधारित 60 मार्काचा पेपर राहणार आहे. ठीक आहे. थोडीशी भीती वाटत असेल, की संस्कृत ही भाषा आम्ही याच्या आधी कधी शिकलो नाही. आम्ही शाळेत कधीतरी शिकलो, त्याच्यानंतर आज एकदम आलोय. तर घाबरायचं कारण नाही, कारण आपल्याला संस्कृतमध्ये ॲज सच काही खूप जास्त लिहायचं नाहीये. आपला सगळा जो क्वेश्चन पेपर राहतो, तो मराठी आणि इंग्रजी मध्ये आपल्याला दिलेला असतो. मग तुमचं जे माध्यम आहे, मराठी म्हणा, इंग्रजी म्हणा, त्या माध्यमामध्ये तुम्हाला सगळे उत्तरं लिहायची असतात. संस्कृतमध्ये तुम्हाला फक्त अन् फक्त श्लोक लिहायला येतो. ठीक आहे. कधी तो 2 ओळीचा असतो, कधी तो 4 ओळीचा असतो, तितकंच. बाकी तुम्हाला पूर्ण पेपर तुमच्या माध्यमामध्ये सोडवायचा आहे. ठीक आहे. श्लोकांचं काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. श्लोक मी तुम्हाला शिकवणार. श्लोक चं वाचन कसं करायचं, त्याला त्याची फोड करून सांगणार, त्याला पाठ कसं करायचं, काही ट्रिक वगैरे असेल तर ते सुद्धा सांगणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं. कारण नुसता श्लोक लिहायला नाही येत आपल्याला, श्लोकासोबत त्याचं स्पष्टीकरण लिहावं लागतं. ठीक आहे. प्रश्नच तसा असतो की श्लोक पूर्ण करा आणि त्याचं स्पष्टीकरण लिहा. मग एखादा श्लोक असतो, त्याच्या सुरुवातीचे 2 ओळी आणि शेवटच्या 2 शब्द दिलेले असतात. त्या 2 शब्दांवरनं आपल्याला म्हणजे श्लोक तो ओळखता येतोच की हा कुठला आहे आणि मग तो श्लोक पूर्ण शुद्ध लिहायचा आणि मग त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. ठीक आहे. सो असा आपला पेपर आहे आणि सोपा आहे. आता सिलेबस पण तुमच्या समोरच आहे. त्यावरनं तुम्हाला कल्पना आली असेल की ह्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे आणि काही टॉपिक तर अगदी जनरल आहेत. है ना? सो असाच सिंपल आपला सिलेबस आहे, जो आपण आजपासून सुरू करतो आहे. आपण रोज सगळ्यांनी क्लासेस अटेंड करा. तुम्ही रेग्युलर लेक्चर्स अटेंड कराल. मी काही पॉइंट्स देणार तुम्हाला. ते तुम्ही ऐका. स्वतःचे नोट्स पण काढा. काही पॉइंट्स स्वतःचे स्वतः काढा. एवढं सगळं कराल तर तुम्हाला परीक्षेची किंवा पेपरची भीती वाटण्याचं काही कारण राहणार नाही. तुमचं सगळं इथेच तयार होऊन जाईल, जे काही आपले टॉपिक्स वगैरे आहेत ते. ठीक आहे. सो हे आय होप सगळ्यांना सिलेबस काय आहे, आपलं पेपरचं पॅटर्न कसं राहणार आहे हे कळलं असेल. काही विचारायचं आहे का, की आपण सुरू करायचं आजचा टॉपिक?
नाही मॅडम, कंटिन्यू चालू राहू द्या. चालेल ना? ठीक आहे. सो काही ओके. लोकांना काल 1 मिनिट. हा, लँग्वेजच फक्त. श्रेया मॅम, कसं इंग्लिश हिंदी मिक्स का मराठी चालेल? हॅलो श्रेया मॅडम. ओके, कोणी स्टुडंट सांगेल का इंग्लिश हिंदी मिक्स घ्यायचं का चालेल मराठी? मराठी चालेल मॅडम, मराठी. मराठी पण चालेल मॅम. कारण आय थिंक बऱ्यापैकी तुम्ही इंग्लिशवाले आहेत कोणी कोणी, सो मग चालेल. ठीक आहे मॅम, घेऊ मराठी. मग मुलं मराठी म्हणतात तर. हा, कारण आपले जे नोट्स आहेत ते इंग्रजी राहणारच आहे. त्यामुळे येस. तुम्हाला ते वाचता येईल. हा, ज्यांचं मराठी वगैरे माध्यम असेल तर त्यांनी आपले पॉइंट्स स्वतः काढायचे. तुम्हाला काही अडत असेल, काही मी सांगायचं असेल तर तसं मला सांगा. मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल की हा पॉइंट आहे, हा नोट करून घ्या. अदरवाईज पण सगळ्यांनाच आपापले पॉइंट्स नोट डाऊन करायचे आहेत. कारण मी नोट्स जरी देत असली तरी पण तुम्हाला ते आपल्या भाषेत लिहायचे आहेत, है ना? तुम्हाला माहिती असावी म्हणून मी काही पॉइंट्स देते आहे. ते एलॅबोरेट तुम्हाला तुमच्याच भाषेत करायचे आहे. ठीक आहे? त्यामुळे जरी नोट्स मिळतात आहे तर मग आपल्याला काही लिहायची गरज नाही असं नाही करायचं. तुम्हाला आपल्या भाषेत एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे? सो आपण रघुवंशम पासून सुरुवात करूया. पण त्या पण आधी ज्या कवीचं, ज्या नाटककाराचं, ज्या महान व्यक्तीचं आपल्याला एवढं सुंदर साहित्य शिकायचं आहे, त्या व्यक्तीची ओळख आपल्याला असायला पाहिजे, है ना? कारण काही लोक असतील की ज्यांना कालिदासाचं बद्दल, त्याच्या साहित्य संपदेविषयी माहिती असेल, किंवा काही लोक असतील की ज्यांनी आज हे नावच पहिल्यांदा ऐकलं असेल. तर अशा सगळ्यांसाठी आपण कालिदासाविषयी थोडीशी पहिले माहिती डिस्कस करून घेऊ. ठीक आहे? आणि मगच कालिदासाने लिहिलेलं रघुवंशमला सुरुवात करू. एक मुद्दा असा पण की कालिदासाची माहिती आपल्याला तशी पण हवी. कारण आता आपण कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे स्टुडंट्स आहोत. आपला कोर्स जो आहे तो या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे ना, आणि तुम्ही एक संस्कृत भाषा शिकता आहे, कालिदासाचं सुंदर साहित्य शिकता आहे, तर कालिदासाची ओळख तर हवीच आपल्याला. म्हणून त्या पण दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने, कारण परीक्षेमध्ये पण खूपदा आपल्याला असं कालिदासावरती प्रश्न आलेला दिसतो. त्यांच्याविषयी लिहा, त्यांचा परिचय लिहा, त्यांच्या ग्रंथ संपदेविषयी लिहा, त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या योगदानाविषयी लिहा, किंवा त्यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य सांगा, है ना? सो असा कुठला पण प्रश्न आला तर तो आपल्याला अटेम्प्ट करता आला पाहिजे. या दृष्टीने आपण आजचा टॉपिक घेतो आहे कालिदास. ठीक आहे? काही लोकांना कालिदास एक कवी म्हणून माहिती असेल, तर काही लोकांनी त्याचं अभिज्ञान शाकुंतलम असं सुप्रसिद्ध नाटक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल त्याविषयी. सो खरंच कालिदास कवी होते की नाटककार होते? तर कालिदास हे संस्कृत साहित्यातील सर्वोत्कृष्ट कवी पण होते आणि नाटककार पण होते. ठीक आहे? आणि इतके सर्वोत्कृष्ट कवी होते की त्यांच्याबद्दल एक श्लोक खूप फेमस आहे. तो श्लोक तर आपण घेऊ, पण तरी पण मला सांगावसं वाटतो की पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः. एकदा कवी लोकांची गणना करण्याचा प्रसंग असता, सगळ्यात श्रेष्ठ बा म्हणून आपली जी करंगळी आहे ना, तिला संस्कृतमध्ये कनिष्ठिका म्हणतात. सो कनिष्ठिका या वरती कालिदासाचं नाव ठेवण्यात आलं. कारण ते पहिले बा, आता आपण पण मोजदात करतो, काउंटिंग करतो, तेव्हा बोटांनी काउंटिंग करायचं असेल तर पहिला जो असतो त्याला करंगळीवरती ठेवतो. सो कालिदास सर्वोत्कृष्ट साहित्यकार, नाटककार बा म्हणून त्यांचं नाव पहिलं, म्हणून करंगळीवरती त्यांचं नाव ठेवण्यात आलं. अद्यपि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. आणि आज सुद्धा त्यांच्यासारखा दुसरा कुठलाही कवी उपलब्ध नसल्यामुळे ज्या करंगळीच्या नंतरचं जे बोट आहे,
ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो, तिला संस्कृतमध्ये अनामिका म्हणतात. म्हणजे नेमलेस, तिचं काही नावच नाही आहे. ठीक आहे. ते तिचं जे अनामिका हे नाव पडलं, म्हणजे काहीच नाव नसलेली, ते अगदी सार्थक आहे. कारण खरंच कालिदासासारखा दुसरा कुठलाच कवी आजतागायत संस्कृत साहित्यात होऊन गेला नाही. त्यामुळे तिचं जे नाव अनामिका आहे ते अगदी सार्थक आहे, अगदी करेक्ट आहे, अगदी अप्रोप्रिएट आहे. सो या श्लोकावरनं आता तुम्हाला कालिदासाचं बद्दल आयडिया आली असेल. ही जरी अतिशयोक्ती असली तरी पण त्याचं साहित्य जेव्हा आपण शिकू तेव्हा खरंच कालिदासासारखा दुसरा कुठलाही कवी होऊन गेला नाही, त्याच्याबद्दल तुम्हालाही दुमत राहणार नाही. ठीक आहे. सो पहिला पॉइंट आपला हा असायला पाहिजे, जर आपल्याला कालिदासाविषयी माहिती लिहा असं आलं तर कालिदास द ग्रेटेस्ट इंडियन पोएट. कालिदासाविषयी अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे कालिदासाने स्वतःविषयी काहीच माहिती लिहून ठेवली नाही. ते कुठले होते, त्यांचे गुरु कोण होते, त्यांचे आई वडील कोण होते, ते कुठले रहिवासी होते, याविषयी त्यांनी काहीच लिहून ठेवलं नाही. आणि संस्कृत साहित्यामध्ये असे भरपूर कवी आहेत की ज्यांनी आपला परिचय, आपल्या विषयी काही वैयक्तिक माहितीच लिहून ठेवली नाही. तर कालिदासाविषयी पण आपल्याला खात्रीलायक अशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी जर आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांना जे समकालीन होते त्या कवींनी जर कालिदासाचा काही उल्लेख केला असेल तर, किंवा कालिदासाचं साहित्य वाचूनच जे काही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष दाखले किंवा उल्लेख आपल्याला मिळतील त्यावरनच आपल्याला कालिदासाविषयी काही अनुमान लावता येतील. ठीक आहे. मी माहिती मिळेल, पक्की माहिती राहील, खात्रीलायक राहील असं आपण म्हणू शकत नाही, कारण अप्रत्यक्ष आहेत ना. अगदीच काही काही गोष्टी आपल्याला त्याचा अनुमानच लावावा लागेल. कालिदासाविषयी एक गोष्ट खूप फेमस आहे. तशा तर त्यांच्याविषयी खूप साऱ्या आख्यायिका आहेत, म्हणजे रुमर्स आहेत त्यांच्याविषयी. पण त्याच्यातली सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट अशी आहे की एक कालिदास हे सुरुवातीला अतिशय मूर्ख होते. ठीक आहे. आणि त्यांचं एक ते ज्या राज्यात राहत होते त्या राज्यातल्या राजाची जी कन्या होती, राजकुमारी होती, तिचं नाव विद्योत्तमा होतं. आणि तिला ती विदुषी असल्याचा, तिला खूप ज्ञान असल्याचा आणि ती खूप सुंदर असल्याचा गर्व होता. आणि आता तिचं म्हणजे तिचं गर्व म्हणजे तिचा गर्व तोडण्यासाठी तर त्या राज्यातल्या बाकी विद्वानांनी कालिदासाचा आणि विद्योत्तमाचा विवाह लावून दिला. आता कालिदासाला पहिल्याच दिवशी तिने विचारलं की अस्ति कश्चित वाग्विशेष. अस्ति कश्चित वाग्विशेष या 3 शब्दांचा अर्थ होतो तुमच्या वाणीत काय विशेष आहे. म्हणजे तुमचा आता तुम्ही एवढे स्कॉलर सारखे आहात, म्हणजे तिला सांगण्यात आलं होतं की कालिदास हे खूप मोठे स्कॉलर आहेत. तर ते काहीच सांगू शकले नाही कारण ते तर मूर्ख होते. सो त्यांनी त्या विद्युत्तमानी त्यांचा खूप अपमान केला आणि त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं. कालिदासांनी ते खूप वनामध्ये फिरले, त्याच्यानंतर एका मंदिरामध्ये आले आणि तिथे त्यांना साक्षात्कार झाला. सगळं ज्ञान म्हणजे मेडिटेशन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि पूर्ण ज्ञान अर्जित करून ते घरी आपल्या वापस आले. वापस आल्यावर पण त्यांच्या पत्नीने त्यांना तोच प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. सो अस्ति हा जो शब्द आहे त्या शब्दापासून सुरू होणार, त्यांनी अस्ति उत्तरस्याम दिशी पासून सुरू होणारा एक कुमार संभवम नावाचं एक काव्य, महाकाव्य सांगितलं. नंतर अस्ति कश्चित, कश्चित कांता विरह गुरुणा, कश्चित या शब्दापासून सुरू होणार मेघदूतम हे एक सुंदर खंडकाव्य प्रस्तुत केलं. आणि वाघ या शब्दापासून वागर्थविव संप्रक्तो या वाघ या शब्दापासून सुरू होणार रघुवंशम हे काव्य प्रस्तुत केलं. सो अर्थात ही सुद्धा एक आख्यायिकाच आहे. खरंच असं झालं होतं का, खरंच त्यांच्या पत्नीने त्यांना हा प्रश्न विचारला होता का, पण खरोखर त्यांच्या 3ही काव्यांच्या सुरुवातीला आपल्याला अस्ति कश्चित आणि वाघ ह्या शब्द दिसतात. पण खरंच असं झालं होतं का, किंवा
याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येणार नाही. ठीक आहे. सो ही पण एक आख्यायिकाच आहे जी कालिदासांविषयी प्रसिद्ध आहे. अशा अनेक आख्यायिका आहेत. काही लोक म्हणतात की ते विक्रमादित्यला समकालीन होते. त्यांच्या राजदरबारामध्ये ते राजकवी म्हणून राहत होते. पण विक्रमादित्य नावाचे भरपूर म्हणजे 2 राजे होऊन गेले इतिहासामध्ये आणि बाकी लोकांनी सुद्धा विक्रमादित्य हे नाव ऍज अ टायटल है ना वापरलेलं आहे. त्यामुळे नेमका कालिदास कोणत्या विक्रमादित्यला समकालीन होता आणि कुठला त्याचा कालखंड हे आपल्याला सांगता येणार नाही. काही लोक म्हणतात की ते भोजराजाला समकालीन होते. काही लोक म्हणतात कालिदासाला त्यांच्या प्रियसीनीच मारलं होतं. सो अशा अनेक आख्यायिका आहे. पण जेव्हा आपण कालिदासाचं साहित्य वाचतो, त्याचा अभ्यास करतो, तेव्हा या सगळ्या आख्यायिका या तितक्या विश्वासार्थ वाटत नाही. कारण कालिदासाचं साहित्य हे त्याच्यापेक्षा कितीतरी अप्रतिम आहे. ठीक आहे. सो मग आपल्याला कालिदासाविषयी माहिती कशी मिळणार? तर कालिदासाचं साहित्य वाचूनच. कालिदासाच्या साहित्यामधनं जे काही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष उल्लेख मिळतात त्यावरनं आपण असं अनुमान लावू शकतो की कालिदास ही वॉज अ ब्राह्मण बाय कास्ट है ना. म्हणजे ते बाय कास्ट जातीने ब्राह्मण असावे है ना. अनुमान आहे, असतीलच असं नाही सांगता येणार. आणि डिवोटी ऑफ अ शिवा बाय फेथ है ना. म्हणजे ते शैव उपासक होते. भगवान शिव त्यांचे आराध्य होते हे मात्र आपण सांगू शकतो. कारण त्यांच्या खूप साऱ्या महाकाव्यांच्या काव्यांच्या सुरुवातीला मंगलाचरणामध्ये त्यांनी भगवान शिवांचा उल्लेख केलेला आहे. शिवाय ज्या तऱ्हेने त्यांनी कुमारसंभवम हे अख्खं महाकाव्य भगवान शिव आणि पार्वती यांच्या वर लिहिलेलं आहे, त्यावरनं आपण म्हणू शकतो की असावं. आणि ज्या तऱ्हेने त्यांनी उत्तर भारताचं किंवा हिमालयाचं किंवा स्पेशली उज्जैनी या शहराचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या दुसऱ्या काव्यामध्ये, त्यावरनं असं वाटतं की ते उत्तर भारतातले रहिवासी असावे. ठीक आहे. किंवा ज्या ज्या स्थानांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या स्थानांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असावी. कारण मेघदूतम मध्ये त्यांनी पूर्ण उत्तर भारताचं वर्णन केलेलं आहे. तिथल्या पर्वतांचे, तिथल्या नद्यांचे, तिथल्या प्रदेशांचे नावं त्यांनी इतके परफेक्टली सांगितले आहेत की खरंच असं वाटतं की हे तिथलेच असले पाहिजे किंवा या सगळ्या जागांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की कालिदास हे खूपच समृद्ध आणि प्रसिद्ध असं आयुष्य जगले होते. समृद्ध आणि प्रसिद्ध आपण याच्यासाठी म्हणतोय कारण एखादा व्यक्ती जर खूप सुखी समृद्ध आयुष्य जगला असेल तर त्याची तशीच झलक त्याच्या साहित्यामध्ये दिसते. कालिदासाचं साहित्य कुठे पण असं दुःखांत किंवा रोष किंवा असं एक निगेटिव्ह बॅकग्राऊंड देणारं नाही आहे. ते खूप उत्साह देणारं, आनंदवर्धक आणि प्रसन्न करणारं आहे. त्यावरनं आपण असं अनुमान लावू शकतो की ते खूपच समृद्ध आणि सुखी पॉप्युलर लाईफ जगले असावे. त्याच्यानंतर कालिदासांविषयी सांगायचं झालं तर त्यांनी शृंगार रसामध्ये साहित्य लिहिलेलं आहे. म्हणजे शृंगार म्हणजे रोमॅन्स. सो रोमॅन्सला त्यांनी खूप सुंदर आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे. प्रणयकथा त्यांचा अगदी त्या प्रणयकथावरती त्यांचा हातखंड होता. बट जे गोष्ट अनैतिक आहे किंवा जी गोष्ट धर्माला अनुसरून नाही किंवा वैभिचार आहे अशा कुठल्याही गोष्टींना त्यांनी आपल्या साहित्यामध्ये स्थान दिलेलं नाही. शाकुंतलचं आपण उदाहरण देऊ शकतो. शाकुंतलमध्ये आपल्याला बरेच ठिकाणी असं वाटतं की हे अनैतिक आहे किंवा हे बरोबर नाही. तर कालिदासाने त्याची अशी रचना केलेली आहे किंवा मूळ कथानकामध्ये जर तसं आपल्याला काही अनफेअर वाटत असेल तर त्यांनी त्याला चेंज केलेलं आहे. त्यामुळे धर्माला अनुसरून जे नाही ते कालिदासाच्या लेखनशैलीमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. त्याच्यानंतर खरोखर कालिदास हे एक विद्वान होते. कारण त्यांना वेदांचं ज्ञान होतं, त्यांना उपनिषदांचं ज्ञान होतं, त्यांना सगळ्या पुराणांचं ज्ञान होतं. इतकंच नाही तर त्यांना
साहित्यशास्त्राचं ज्ञान असेलच, त्याशिवाय त्यांनी इतकं सुंदर साहित्य लिहिलं नाही. पण त्यांना ग्रामर म्हणजे व्याकरणशास्त्राचं ज्ञान होतं, शिवाय राजशिष्टाचाराचं ज्ञान होतं, है ना? किंवा आयुर्वेद म्हणा किंवा खगोलशास्त्र म्हणा, या सगळ्यांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. आता या सगळ्यांचा उल्लेख का बरं? तर कुठल्या ना कुठल्या काव्यामध्ये प्रसंगानुरूप त्यांनी जो या शास्त्रांचा उल्लेख केला, तो आपल्याला कुठेही चुकीचा वाटत नाही. जर कुठल्या प्रसंगी त्यांनी एखादा गोष्ट मांडली आहे, एखाद्या दुसऱ्या शास्त्रातली गोष्ट मांडली आहे, तर ती आपल्याला चुकीची वाटत नाही. किंवा ओढून ताडून आणलेला आहे किंवा इथे याचा उल्लेख नसला असता तरी चालला असता असं आपल्याला वाटत नाही. त्यावरनं ते एक हुशार आणि सर्वगुण संपन्न व्यक्ती होते असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त त्यांचं साहित्य वाचूनच सांगता येतो. ठीक आहे. सो आता ज्या कालिदासांविषयी आपण एवढं सगळं ऐकून घेतलं, जाणून घेतलं, त्यांनी असं काय काय लिहिलं होतं ते पण माहिती पाहिजे ना आपल्याला. सो कालिदासांचं योगदान किंवा त्यांच्या ग्रंथांविषयी आपण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी आपण जाणून घेऊ. कालिदासांनी एकूण 7 पुस्तकं लिहिले. ठीक आहे. फक्त 7च पुस्तकं लिहिली. त्याच्यातली 2 महाकाव्य होती. महाकाव्य म्हणजे काय तर एपिक, ज्याच्यामध्ये एकच मोठा कथाभाग सांगितलेला असतो. जसं एखादा नायक असतो तर त्याची पूर्ण जीवन कथा असते. तर असे त्यांनी 2 महाकाव्य लिहिले. ठीक आहे. रघुवंशम आणि कुमार संभवम. रघुवंशम मध्ये रघु कुळाचं वर्णन आलेलं आहे, रघुकुळातले जितकेही राजे महाराजे होऊन गेले त्यांचं. आणि कुमार संभवम मध्ये शिव आणि पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र कुमार कार्तिकेय यांच्याविषयी ते महाकाव्य आहे. ठीक. सो असे 2 महाकाव्य त्यांनी लिहिले. आपल्याला नावं पण माहिती पाहिजे आणि त्यांचा काव्य प्रकार पण माहिती पाहिजे. कधी कधी 2 मार्काचे जे प्रश्न राहतात ना, त्यामध्ये असे प्रश्न विचारतात की कालिदासांनी लिहिलेल्या 2 महाकाव्यांची नावं लिहा किंवा त्यांनी किती महाकाव्य लिहिले आणि त्यांची नावं लिहा. तर त्यांनी 2 महाकाव्य लिहिली आणि त्याची नावे पुढील प्रमाणे: रघुवंशम आणि कुमार संभवम. बस इतकं लिहिलं सफिशियंट आहे 2 मार्कासाठी. ठीक आहे. मग 2 खंडकाव्य लिहिले. आता खंडकाव्य म्हणजे काय तर शॉर्ट पोएम. याच्यामध्ये कुठल्या तरी पूर्ण जीवनाचा प्रवास नसतो, कुठल्या तरी एकच ऍस्पेक्टला किंवा एकच घटनेला सांगितलेलं असतं. ठीक आहे. आकाराने लहान असतं ना, श्लोक संख्या कमी असते किंवा इतर कथानक त्याच्यामध्ये कमी असतात, म्हणून त्याला शॉर्ट पोएम म्हणायचं, खंडकाव्य. ठीक आहे. आणि 3 नाटकं लिहिली. 2 शॉर्ट पोएम ज्या लिहिल्या ते म्हणजे एक आहे मेघदूतम, ज्याचं नाव थोडंफार ऐकलं असेल, आणि ऋतुसंहार. ऋतुसंहारम पण एक सुंदर काव्य आहे. कालिदासाला निसर्ग कवी म्हणतात ना. आता का म्हणत असतील त्यांना निसर्ग कवी? कारण त्यांच्या लेखन शैलीतला हा एक प्लस पॉइंट आहे की ते निसर्गाला सुद्धा ऍज अ कॅरेक्टर ट्रीट करतात. मग आपण जसं एखाद्या व्यक्तीचं चित्रण करतो ते कसं डिटेल असतं, तसं ते निसर्गाला सुद्धा डिटेल डिस्क्राईब करतात. मेघदूतम मध्ये केलेलं आहे आणि ऋतुसंहार मध्ये तर 6 ऋतूंचं वर्णन केलेलं आहे. आपल्या इंडियन कॅलेंडर मध्ये 6 ऋतू येतात. आपल्याला फक्त हिवाळा, उन्हाळा, पावसाळाच माहितीये. पण ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत अशा 6 ऋतूंचं वर्णन या ऋतुसंहारामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि मेघदूतम मध्ये मेघाला दूत बनवलेलं आहे. मेघ म्हणजे क्लाउड आणि दूत म्हणजे मेसेंजर, जो एकीकडचा निरोप दुसरीकडे देतो. ठीक आहे. सो मेघालाच का दूत बनवलं हे जेव्हा आपण मेघदूतम शिकू तेव्हा बघू. ठीक आहे. पण माहिती पाहिजे की मेघदूतम मध्ये एका मेघाला दूत बनवलेलं आहे, एका आकाशात दिसणाऱ्या ढगाला मेघ म्हणजे दूत बनवलं आहे. ठीक आहे. इंग्लिशमध्ये लिटरली ट्रान्सलेट करायचं झालं तर त्याला क्लाउड मेसेंजर म्हणतात. ठीक आहे. आणि 3 नाटकं त्यांनी लिहिली. त्याच्यातलं सगळ्यात फेमस म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम. हे तिन्ही पण प्रणय नाटकं आहेत, म्हणजे लव्ह स्टोरीज आहेत. आता नावावरनच कळतं की अभिज्ञान शाकुंतलम मध्ये शकुंतलेची प्रणय कथा लव्ह स्टोरी आहे. विक्रमोर्वशीयम मध्ये विक्रम
आणि उर्वशीची लव्ह स्टोरी आहे. आणि मालविका अग्निमित्रमध्ये मालविका आणि अग्निमित्रची लव्ह स्टोरी आहे. ठीक आहे. सो नावावरनच कळतं, जनरली जे टायटल्स वगैरे असतात ते मुख्य घटना किंवा मुख्य पात्र यांच्यावर आधारित असतात. ठीक आहे. सो 2 महाकाव्य, 2 खंडकाव्य आणि 3 नाटक असे एकूण 7 ग्रंथ किंवा पुस्तकं, काव्य किंवा नाटकं कालिदासाने लिहिली. ठीक आहे. सो क्लिअर आहे. आता आपल्याला त्यांच्या विषयी ज्या आख्यायिका आहेत त्यांना फोकस नाही करायचं आहे, कारण तर त्या तशाही आख्यायिका आहे ना, त्या बेसलेस आहे, त्यांना काही आधार नाही आहे. तर आपण त्यांच्या लेखन शैलीवर जास्त फोकस करायला पाहिजे. ठीक आहे. लेखन शैली, आता तुम्ही पण कुठल्या एखाद्या आर्टिस्ट विषयी जेव्हा जाणून घेता तेव्हा त्या आर्टिस्टच्या पर्सनल लाईफ पेक्षा त्यांच्या स्टाईल विषयी जास्त जाणून घेता ना, की त्यांची ती शैली कशी विकसित झाली, त्याचे काय प्लस आहेत, काय स्पेशालिटी आहेत. तर आपण पण त्यांच्या शैलीवरती जास्त फोकस करायला पाहिजे. ठीक आहे. सो एक कोट खूप फेमस आहे की उपमा कालिदासस्य, उपमा कालिदासस्य. उपमा म्हणजे काय, तर हा एक फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. साहित्यामध्ये एखादी गोष्ट सुंदर शब्दात सांगायची असेल तर कुठला ना कुठला अलंकार वापरलेला असतो. जसं आपण आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकार परिधान करतो है ना, तसंच साहित्यामध्ये एखादी सुंदर गोष्ट सांगण्यासाठी अलंकारिक शब्दांचा वापर करतात, अलंकारांचा वापर करतात. ठीक आहे. सो उपमा, उत्प्रेक्षा, रूपक असे अनेक अलंकार आहेत आणि कालिदासांनी ते वापरले पण आहेत त्याच्या साहित्यामध्ये. पण त्यातला उपमा हा अलंकार त्यांचा विशेष, खूप आवडीचा, कारण त्यांच्या साहित्यामध्ये या उपमा अलंकाराचा खूप वापर दिसतो. आणि उपमा कालिदासस्य ही कोट का बरं फेमस झाली, तर उपमा अलंकार हा याचा वापर जो कोणी करायचा तो कालिदासानेच, कारण तो त्यांनी खूप परफेक्टली केलेला आहे. उपमा अलंकार म्हणजे ज्याच्यात एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीसोबत कम्पेअर केलेलं असतं. ठीक आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला सिमिली म्हणतात है ना, ज्याला कंपॅरिझन सांगितलेलं असतं. एका सुंदर गोष्टीला त्याच्यापेक्षा सुंदर गोष्टीसोबत कम्पेअर केलेलं असतं. सो त्याला उपमा म्हणतात, उपमा अलंकार म्हणतात. आणि याचा वापर कालिदासाच्या साहित्यामध्ये आपल्याला खूप जास्त दिसतो. ठीक आहे. 2 मार्काचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये असा हा प्रश्न विचारू शकतात की कालिदासाचा फेवरेट किंवा अगदी आवडता किंवा प्रिय अलंकार कोणता, तर तो उपमा अलंकार आहे. बस तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. तुमचं माध्यम इंग्रजी सुद्धा असेल तरी पण तुम्ही उपमा अलंकार ब्रॅकेटमध्ये सिमिली लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिज लँग्वेज अँड स्टाईल आर क्वाईट इन लाईन विथ हिज नोबल इमॅजिनेशन. आता काही लोक असतात की जे ना खूप क्लिष्ट लिहितात, खूप कठीण लिहितात, पण कालिदासाचं लेखन कसं आहे तर अगदी साधं सरळ वर्णनात्मक. त्यांची जी पण कवी कल्पना होती ती अगदी साध्या शब्दात त्यांनी मांडलेली आहे है ना. त्याच्यासाठी खूप फिरवून सांगणं किंवा खूप कठीण शब्दांचा वापर करणं असं कालिदासाने कुठेही केलेलं दिसत नाही. ही इज मास्टर ऑफ लँग्वेज ॲज वेल एज पोएटिक फॅन्सी. अर्थात भाषा प्रभुत्व तर होतच, त्याच्याचमुळे त्यांना इतकं सुंदर काव्य लिहिता आलं. पण त्यांचं पोएटिक फॅन्सी म्हणजे अलंकारांवर किंवा बाकीचे जे घटक असतात साहित्याचे, त्या सगळ्या घटकांवर पण प्रभुत्व होतं. हिज स्टाईल इज सिम्पल, प्युअर अँड चेस्ट. म्हणजे खूपच साध्या सरळ शब्दांमध्ये त्यांनी वर्णन केलेलं दिसतं. इट इज ब्रीफ ॲज वेल एज क्लिअर है ना. संक्षिप्त सांगणं आणि क्लिअर, कुठे असं खूप उगाचच गोल 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 फिरवणं आहे किंवा रिपीट आहे असं आपल्याला कुठेही त्यांच्या ह्याच्यात दिसत नाही. द लँग्वेज फ्लोज अनइंटरप्टेडली. त्यांचं जो वर्णन आहे ते असं कंटिन्यू वाटतं, कुठे तोडत तोडत आहे किंवा जबरदस्ती वर्णन आहे असं आपल्याला दिसत नाही. लॉंग कंपाऊंड्स है ना, लॉंग कंपाऊंड्स म्हणजे मोठे मोठे सामासिक शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस,
किंवा जे ऍडजेक्टिव्ह वर्ब्स आपण यूज करत नाही असे असे शब्द त्यांच्या लेखन शैलीमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे मोठे मोठे समासिक शब्द नाही, क्लिष्ट शब्द नाही किंवा न वापरणारे विशेषण किंवा क्रियापद त्यांच्या लेखन शैलीमध्ये आपल्याला दिसत नाही, है ना. त्यामुळेच नंतरच्या कलाकारांना, नंतरच्या साहित्यिकांना त्यांनी एवढं म्हणजे लिहिण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे किंवा इतकं मोटिवेट केलेलं आहे, इतकं प्रेरणा दिलेली आहे की सगळ्यांना कालिदासासारखं लिहावंसं वाटलं किंवा कालिदासानी जे जे लिहिलंय त्याच्यावर आपलं भाष्य कॉमेंट्री करावीशी वाटली. कारण लेखन शैली इतकी साधी सरळ आहे, कोणी त्याला समजू शकतं. त्यांची जी लेखन शैली आहे ती वैदर्भी रीती आहे. ऍक्च्युली रीती या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो रायटिंग स्टाईल. ठीक आहे. प्रत्येकाची शैली असते ना. आता कोणता आर्टिस्ट असेल तर त्याची चित्र काढण्याची एक शैली असते. तसं कालिदास हे कवी लेख आणि नाटककार होते, त्यामुळे त्यांची जी लेखन शैली आहे ज्याला संस्कृतमध्ये रीती म्हणतात तर ती वैदर्भी रीती आहे, है ना. वैदर्भी रीतीमध्ये ही अशीच असते की डिस्क्रिप्शन असतं पण सिंपल असते आणि सगळ्यांना आवडेल अशी असते. आता अजून एक साहित्यिक तत्व आहे दॅट इज ध्वनी. ध्वनी म्हणजे कुठली गोष्ट डायरेक्ट न सांगता इनडायरेक्टली सांगणे. ठीक आहे. सो त्याला ध्वनी म्हणतात. सो कालिदासाच्या साहित्यामध्ये आपल्याला ध्वनी या तत्वाचा प्रॉपर यूज दिसतो. म्हणजे कुठे कमी नाही, कुठे जास्त नाही, प्रॉपर यूज. त्यांच्यामध्ये त्यांच्या लेखन शैलीमध्ये एक स्पष्टता आहे, एक सहनशीलता आहे आणि उत्साह वाढवणारं त्यांचं लेखन आहे. ठीक आहे. आता साहित्यामध्ये निसर्गाचं वर्णन असल्यामुळे ते अतिशय रमणीय आहे, है ना. निसर्ग वर्णन सगळ्यांना खूप आवडतं कारण. आणि कालिदासाच्या लेखन शैलीचं हे एक वैशिष्ट्यच आहे की त्यांनी निसर्गाला ऍज अ कॅरेक्टर डिस्क्राईब केलेलं आहे. मग आपण कसं एखादं चित्रण, एखाद्या व्यक्तीचं चित्रण डिटेल करतो, त्याच्या प्रत्येक बाजूला मांडतो, तर कालिदासाच्या लेखन शैलीचं हे एक वैशिष्ट्यच आहे. वन डिस्टिंक्टिव्ह फीचर ऑफ कालिदासास पोएट्री इज हिज लव्ह ऑफ अ नेचर, है ना. कालिदासाचं हिमालयाचं म्हणा किंवा मानस सरोवराचं, समुद्राचं किंवा गंगा नदीचं वर्णन त्यांनी जसं केलेलं आहे, किंवा उत्तर भारताचं उज्जैनीचं वर्णन ज्याप्रमाणे केलेलं आहे, त्यावरनं त्यांना पोएट ऑफ नेचर म्हणजे निसर्ग कवी असं म्हटलं जातं. कारण खूप डिटेल वर्णन आहे. तुम्ही मेघदूत पहा किंवा कुमारसंभवम मध्ये हिमालयाचं सुंदर वर्णन पहा किंवा या रघुवंशम मध्ये गंगा नदीचं वर्णन केलेलं आहे. तर हे सगळे वर्णन खूप सुंदर आहेत, म्हणून त्यांना निसर्ग कवी म्हणतात. आणि एक त्यांच्या लेखन शैलीतलं वैशिष्ट्य म्हणजे की इमोशन्स किंवा ह्युमन इमोशन्स कसे काम करतात, त्याचं मायन्यूट ऑब्झर्वेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी कथानकाशी त्याला खूप छान जोडलेलं आहे. मग जेही कथानक असेल ते त्यांनी खूप छान जोडलेलं आपल्याला दिसतं, है ना. त्यामुळे हे पण त्यांच्या लेखन शैलीचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला जर कालिदासाच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य लिहा 2 मार्कासाठी विचारलं तर निसर्ग वर्णन आणि मानवी भावनांचं वर्णन किंवा काय म्हणतात उपमा अलंकारांचा वापर आणि साधं सरळ वर्णनात्मक लेखन, हे एवढे 3-4 पॉइंट्स आपण लिहू शकतो आणि ते अगदी 3-4 पॉइंट्सच लिहायचे आहेत. कारण 2च मार्कासाठी आहे ना. मग तिथे पॅराग्राफ लिहून उपयोग नाही. जसा प्रश्न विचारलाय, जितक्या मार्कासाठी विचारलाय तसं लिहायचं. ठीक आहे. आता एवढे सगळे वैशिष्ट्य त्यांचे असल्यामुळे त्यांच्या सगळ्या साहित्याचा भारतीय भाषा म्हणा किंवा परदेशी भाषा म्हणा सगळ्या भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. त्यांचे सगळे पुस्तकांचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. आणि फक्त ट्रान्सलेशनच कशाला, तर त्याच्यावरती आजही कितीतरी अभ्यासक, क्रिटिक्स
संस्कृत प्रेमी, अनुरागी त्याच्यावर कॉमेंट्री लिहितात, त्याचा आस्वाद घेतात, त्याला वाचतात, त्याला शिकतात आणि कालिदासाचं स्मरण करतात. सो आपणही कालिदासाविषयी शिकून त्यांची एक आठवणच करतो आहे किंवा त्यांचं स्मरणच करतो आहे. कारण त्यांचं साहित्य इतकं जुनं असून सुद्धा ते आजच्या काळात सुद्धा तितकंच रेलेव्हंट आहे. काही पुढचे आपण त्यांचं साहित्य वाचू तेव्हा तुम्हाला हा पण पॉइंट लक्षात येईल. या सगळ्या वैशिष्ट्यामुळेच त्यांना लॉर्ड ऑफ पोएट्स म्हणजे कवी कुलगुरू म्हणतात. कवी कुलगुरू म्हणजे कवी कुलाचे ते गुरु आहेत, म्हणजे श्रेष्ठ आहेत. किंवा त्यांना महाकवी पण म्हणतात, कारण ग्रेटेस्ट इंडियन पोएट आहे ना ते. ग्रेटेस्ट त्यांचं महती, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन महाकवी किंवा कवी कुलगुरू या सगळ्या टायटल्स मधनं आपल्याला दिसतं. आणि त्यांचं जे साहित्य आहे ते खरोखर फुलामधलं मध असतं ना, तर ते कसं मधुर असतं, ते कसं गोड असतं. सो त्यांचं साहित्य खरोखर त्या मधाप्रमाणे अगदी गोड आणि तुम्हाला वाचावंसं वाटणारं किंवा रमवून ठेवणारं असं आहे. सो असे हे कालिदास आहे ज्यांनी रघुवंशम लिहिलं आणि जे रघुवंशम आपण या सेमेस्टरमध्ये शिकणार आहोत. आय होप तुम्हाला कालिदासाविषयी थोडी तरी माहिती मिळाली असेल, कारण आपल्याला कालिदासाविषयी माहिती पाहिजेच. ज्या कवी महाकवीचं आपण साहित्य शिकतो त्यांचा परिचय न होता त्यांचं साहित्य शिकणं हे थोडंसं चुकीचं आहे. त्यामुळे आपण त्यांचा परिचय करून घेतलास उद्यापासून आपण रघुवंशमला सुरुवात करू. ठीक आहे. कोणाला काही विचारायचं आहे का? काही डाऊट आहे का? नो मिस. आय होप तुम्हाला कालिदासाविषयी भरपूर पॉइंट्स क्लिअर झाले असतील. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही उद्याला विचारा. थोडे थोडे पॉइंट्स स्वतःचे स्वतः काढा. काय काय लिहिताना आपल्या आन्सर मध्ये काय काय गोष्टी असल्याच पाहिजे. पहिला पॉइंट असला पाहिजे की ते कवी आणि नाटककार होते. त्याच्यानंतर त्यांच्याविषयी वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत, पण त्या विश्वासार्थ नाही, है ना. खूप साऱ्या रुमर स्टोरीज आहेत, पण त्या बेसलेस आहेत. त्या तितक्या ट्रस्टवर्दी नाही आहेत, है ना. त्यामुळे हे जरूर लिहायचं. मग जे काही एव्हिडन्सेस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट रेफरन्सेस मिळतात त्यावरनं काही गोष्टी आपण अज्युम करू शकतो. ठीक आहे. सो कोणत्या कोणत्या गोष्टी की ते बाय बर्थ ब्राह्मण असावे किंवा ते शिव डिवोटी होते किंवा शैविझम फॉलो करणारे होते. ते नॉर्थ इंडियाचे नेटिव्ह असावे किंवा त्यांना रॉयल कोर्ट्स मध्ये जे काही प्रोटोकॉल्स असतात किंवा जे काही मॅनर्स असतात ते त्यांना खूप व्यवस्थित माहिती होते. ही वॉज फुल्ली फॅमिलियर विथ द लाईफ ऑफ रॉयल कोर्ट्स. आता राजकवी असल्यामुळे किंवा त्यांची राजासोबत उठबैठ असल्यामुळे त्यांना राजशिष्टाचारांचं ज्ञान होतं. एका राजासमोर जाताना किंवा कसं वागावं कसं नाही कसं, कारण उल्लेख पण त्यांनी तसे केले आहेत आणि ते अगदी आपल्याला रिलेव्हंट वाटतात, करेक्ट वाटतात. त्यावरनं त्यांना राजशिष्टाचारांचं ज्ञान असावं. ठीक आहे. सर्व गुण संपन्न व्यक्ती होते. त्यांना साहित्य, दर्शन, फिलॉसॉफी, पुराण, मायथॉलॉजी या सगळ्याचं ज्ञान होतं. मेडिकल सायन्स किंवा ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोलॉजी, ग्रामर, लिटरेचर सगळ्याचं ज्ञान होतं. त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी जरूर लिहा. आता सगळ्यांचे नावं जरी तुम्हाला माहिती नसले तरी आपल्याला ते वर्गीकरण सांगता आलं पाहिजे की त्यांनी 2 काव्य, 2 महाकाव्य, 2 खंडकाव्य आणि 3 नाटकं लिहिली म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखन शैलीवर विशेष भर द्यायचा. त्यांच्या लेखन शैलीमधलं काय काय मेन होतं? निसर्ग वर्णन, मानवी भावनांचं वर्णन, त्याच्यानंतर ध्वनीचा योग्य वापर, त्याच्यानंतर सरळ म्हणजे साधं सरळ वर्णनात्मक, त्याच्यानंतर उपमा कालिदासस्य, त्यांचं फेवरेट फिगर ऑफ स्पीच होतं उपमा. त्याच्यानंतर निसर्ग वर्णन तर आपण सांगितलं, ज्याच्यामुळे त्यांना पोएट ऑफ नेचर म्हणतात, निसर्ग कवी म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लेखनात आल्याच पाहिजे.
ठीक आहे. कारण जरी 10 मार्कासाठी प्रश्न असला तरी कशावर फोकस करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज इट. आपलं पहिला पॉइंट क्लिअर झालेला आहे. म्हणजे पहिलं कालिदासाविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. आता उद्याच्या क्लासमध्ये आपण रघुवंशमची माहिती पाहू. ठीक आहे. सो समरी फॉर्मॅटमध्ये आपण रघुवंशम पाहू. पहिले त्याचं बेसिक इंट्रोडक्शन आणि मग चॅप्टर वाईज त्याचं डिस्कशन ते आपण करू. पण ते आज नाही, उद्या. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. इथेच थांबू. येस मॅडम. ओके. पुनर्मिलामः.